अनु जेवली नाही जेवली. अनुचं चाललंय इथं खेळायचं आणि आता बघा डायरेक्ट जेवणच दाखवायला लागली. तर ना आता जेवणच करायचंय. आणि हे कांदे बघा, तर ह्यातले निम्म्याच्या वर जवळजवळ खराब निघाले कांदे, भरपूर खराब निघाले. कपडे वगैरे धुतले तर ऊन बघा किती झाले. तर कांद्याचं म्हणजे पसरून ठेवले होते ना, तर खराब झालेले तेवढे काढलेत आणि पसरले होते ते आता गोळा करून घेतले होते आणि खराब सगळे काढून टाकले होते. कशाने खराब एवढं झालेत का मग? तर बाहेर जायचंय म्हणून तर साडी नेसू का नको असं वाटायला लागले. पोरींचे तर फायनल कपडे झालेत आणि अनुचा मात्र हा ड्रेस. अनुला काय आत्ताच भाजी वगैरे मी घेऊन येऊन लगेच फ्रेश झाले आणि आवडले का तर राहिलाय. आणि हे बघा अनु पण छान तयार झाली. चहा पाणी वगैरे झाले आमचं आणि असं लग्नाच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी आहे. तिकडे चाललंय, गिफ्ट असं पॅक करून घेतलेलं आहे. झाले 7चा टाइम दिलं होतं आम्हाला, तर 7 वाजून 5-10 मिनिटं होत आलेत. आता आम्ही चाललोय. अक्षी पण तयार आहे, म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रण आहे, तर सगळीच तयार होऊन आम्ही चाललोय आता. तर थोडस मी शूट करीन, होईल तेवढं आणि तुमच्याशी शेअर पण करेन. तर वाढदिवसासाठी इथं ना हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो आणि अनुचं चाललं होतं बघा कसं खेळायचं. तर अनुला फक्त खेळायचं आणि खेळायचंच होतं. तर घसरगुंडी इकडं तिकडं तिचं चाललं होतं फिरायचं आणि पडेल म्हणून ना धरलं होतं तिला. तर इतक्या जोर जरा त्या घोड्यावर बसली होती आणि लागली ती करायला. तर आणि खूप छान डेकोरेशन ना वाढदिवसाचं, तर लग्नाचा वाढदिवस होता ना, तर छान असं डेकोरेशन होतं आणि भरपूर असे त्यांचे पाहुणे सुद्धा आलेले होते. तर आम्ही थोड्या वेळ बाहेर अनुचं खेळायचं होतं ना, तर त्यामुळं तिला थांबवलं. नंतर मग आतमध्ये गेलो आणि हे बघा छान असे ना फोटो वगैरे सुद्धा इथं दोघांचे असे लावलेले होते.